तर जय श्रीराम मित्रांनो, मी आहे तुमचा लाडका कुणाल आणि स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन एका मिनी ब्लॉगमध्ये. मित्रांनो, तुम्ही म्हणत असाल हा अंधारात कुठं चालला? तर मित्रांनो, आपण चाललो सकाळी सकाळी निघालो होतो आपण ज्योत आणायसाठी. आता तसे तर पोरं आदलेच दिवस झाले ज्योत आणायला, पण मग आहे ना आमचे पेपर असल्यामुळे आम्ही दुसऱ्या दिवशी चाललो होतो. आता दुसऱ्या दिवशी पहाटे आपण ज्योत आणायला चाललो बरं का, पण मग तेवढ्यात आपल्या झेंड्याचा आहे ना नटच निघाला. मग काय आपण गाडी उभी करून घेतली आणि मग आपलं ते जवळ गेलो बरं का. ते सगळ्यांना उठून दिलं आणि मग आपण तो नट आवळून घेतला बरं का. मग आपण डायरेक्ट आहे ना निघालो आपल्या ज्योत ज्या ठिकाणी होती त्या ठिकाणी. ज्योत येईल होती बरं का सवनसरमध्ये तोपर्यंत. मग काय आपण गेलो सवनसरला आणि तेवढ्यात आहे ना आपल्या मंदिराचा लूक बघा कसा सजून ठेवला होता. आणि मग आपण पहाटे आपण मस्तपैकी व्हिडिओ काढून घेतला आणि तेवढ्यात डीजे पण येला होता. मग काय आपण नाचत मस्तपैकी ज्योत मिरवीत आणली आपल्या भोजडी चौकी येते. तिथं हनुमान मंदिरामध्ये ना आपण ते ज्योत आणतो बरं का दरवर्षी. मग काही आपली ज्योत आणून झाली. आपल्या गावातल्याच 2-3 मंदिरामध्ये आपण एक नंबर ज्योत नेली. तसेच की श्रीरामांच्या मंदिरामध्ये आणि हनुमान मंदिरामध्ये आणि जनार्दन स्वामींच्या कुटियामध्ये अशा प्रकारे आपण ज्योत मिरवून आणली आणि नंतर आपण आलो. आपण याल तर का आपल्या मंदिरामध्ये. मग काय मंदिरामध्ये आल्याच्या नंतर ना आपण आहे ना हनुमान जन्मोत्सवची तयारी म्हणजेच भजन चालू होतं. आता हनुमान जन्मोत्सव चालूच होता बरं का. तेवढ्यात आपण आहे ना तो कसं चालू होता ते तुम्ही पण पहा. भरपूर प्रकारे गर्दी होती बरं का. मग काय ते त्यांचं भजन चालू होतं मध्ये मंदिरामध्ये. भजन झाल्याच्या नंतर ना आपण मस्तपैकी दर्शन वगैरे घेतले आणि दर्शन झाल्यानंतर आपण डीजे लावला परत आणि ते कसं नाचत होते परत ते तुम्ही पण पहा. काही कारणामुळे आपला ब्लॉग थोडा लेट झाला बरं का. पण मग आपल्याला फॉलो मात्र नक्की करून घ्या, कारण की आपण आता आपले ब्लॉग चालू करणार आहे. मित्रांनो, ब्लॉग आवडला असेल तर लाईक, कमेंट आणि फॉलो करा.